मित्रांनो, आपल्या आजच्या या प्रमुख पाहुण्यांना आपल्या वेळेचा अभाव असल्याकारणाने आता या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की आपण 2 शब्द आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज आपल्या या स्वर्गवासी नानासाहेब आरबी नाना प्राथमिक शाळेच्या वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला आदरणीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी पाटील सर, आदरणीय आमचे मित्र योगेश पाटील सर सहसचिव, आदरणीय राजश्रीताई, आदरणीय खान मॅडम, आदरणीय संतनू पाटील सर, मिलिंद पाटील सर, समोर बसलेले सर्व बालविद्यार्थी मित्रांनो, समोर बसलेले सर्व पालक, माता, बंधू भगिनी, मित्र, मला वाटतं खरं आज या कार्यक्रमाला स्वर्गवासी नानांना अभिवादन करून नानांचे नक्कीच आठवण येते आम्हाला की प्रत्येक कार्यक्रम आम्ही समोर बसून सर्व मुलांचा डान्स बघायचो. मला वाटतं आज नानांची कमी आम्हाला नक्कीच जाणवते. त्या नानांना स्वर्गवासी नानांना अभिवादन करतो. आज खरं सरांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा वेळ बदलत चाललेला आहे, पण असं म्हटलं जातं की शिक्षणाचं महत्त्व एक पांढरा खडू आणि ब्लॅक बोर्ड या 2 गोष्टी शिक्षणाच्या खूप महत्त्वाच्या आहे की त्यांनी या जगाला बदलवण्याचं काम मला वाटतं यांनी केलेलं आहे. खरं महत्त्व खडूचं खूप छोटं आहे, ब्लॅक बोर्डचंही महत्त्व छोटं आहे, पण आपल्या देशाला बदलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिक्षणाने केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं या शिक्षणाच्या माध्यमातून आपलं खूप महत्त्व आहे. सर्व बालगोपालांनी आज इथे आपल्या आपल्या टॅलेंटप्रमाणे सर्वांनी भाग घेतला आहे आणि सर्व शिक्षक वर्गांनी त्यांच्याकडून ते प्रॅक्टिस करून घेतली, म्हणून शिक्षकांसाठी सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं आज आपण ही स्पर्धा याच्यामध्ये मार्कांची स्पर्धा आहे सर. सर्वांना असं वाटतं की आमच्या मुलांना जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजे, पण मला वाटतं याच्या पलीकडे सुद्धा जाऊन की मार्कांबरोबर आपल्यातलं टॅलेंट काय, ते टॅलेंटसुद्धा जर मला वाटतं लहानपणीच असं म्हटलं जातं की जसं आपलं लहानपण जे पाळण्यात दिसतं बाळाचं, तसं शाळेमध्ये लहानपण मुलांचं दिसतं की ते किती ॲक्टिव्ह आहे, त्यांच्यातलं टॅलेंट काय, किती चांगला डान्स करू शकता, कोणी गाऊ शकत असेल, कोणी स्पोर्टमध्ये खेळू शकत असेल, कोणी स्विमिंग असेल. मला वाटतं शाळेच्या माध्यमातून सर हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता, म्हणून मी सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. व आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना पालक पण बरेच आलेले सर्व, मी पालकांना एक विनंती नक्कीच करेल की आपण सर्वात जे बागला सर, मी एक रोटरीच्या लेक्चरमध्ये गेलो होतो, तिथे त्या वक्त्याने खूप छान सांगितलं होतं की मी सर्व आमच्या भगिनींना विनंती करेल की बऱ्याच वेळेला मुलगा शाळेतून आला की सर्वात पहिले आईचा प्रश्न असतो की तुला होमवर्क काय दिलं. आणि मला वाटतं ते विचारण्यापेक्षा की त्याला 1 तास रिलॅक्स होऊ दिलं पाहिजे. तो वॉटर बॅग कुठे टाकतो, शूज कुठे काढतो, बॅग कुठे टाकतो, याच्यापेक्षा त्याला 1 तास रिलॅक्स होऊ द्या आणि नंतर विचारा काय विचारायचं असेल. नाही तर त्याला असं वाटतं की शाळेतसुद्धा मॅडम अभ्यास सांगता आणि घरी आला तर सर्वात पहिला प्रश्न असतो होमवर्क काय दिलं. तर मला वाटतं कमी वयात लहानपणापासून त्यांना खेळू दिलं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीने मला वाटतं त्यांचा जो आनंद असतो तो त्याच्याप्रमाणे त्याला वागू दिलं पाहिजे. हा प्रयत्न मला वाटतं आम्हाला सर्वांना करायचा आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मार्कांच्या स्पर्धाबरोबर त्यांचं फिटनेस, त्यांची आवड याचीसुद्धा आपण काळजी घेऊया, हीच आपल्याला विनंती करतो. पुन्हा सर्व बालगोपालांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. खरं पूर्ण वेळ थांबायला आवडलं असतं, पण दुसरे कार्यक्रम असल्यामुळे आपल्या सर्वांची माफी मागून रजा घेणार आहे. आज आपल्याला सर्वांना काय करायचं आहे, हंगामा आहे ना, सर्वांना काय करायचं आहे, हां, तर आपल्याला आपल्या सर्व डान्समध्ये आपल्या सर्वांना हंगामा करायचा आहे. म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज आम्हाला इथे बोलवलं, सत्कार केला, बोलण्याची संधी दिली, म्हणून सर्व आयोजकाचं ऋण व्यक्त करतो. आणि सर्व नागरिक आलेले आहेत सर, मला वाटतं मला 3ऱ्यांदा आपण संधी दिली, आशीर्वाद दिले, म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो की मला पुन्हा सेवा करण्याची आपण संधी दिलेली, म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब.